Zee 24 तास एक पाऊल पुढे। सवाल हक्काचा। काही लोक जन्माला आले ते फक्त भ्रष्टाचार करण्यासाठी आणि शेतकरी, सामान्य आणि गरीब माणसाची लुबाडणूक करण्यासाठी, त्यांना छळण्यासाठी। या भ्रष्ट अधिकाऱ्यांना भर चौकात सुळावर लटकवावं अशी भावना प्रत्येक नाडल्या गेलेल्या माणसाच्या मनात असते, पण ते शक्य नसतं। जळगावातही नदीजोड प्रकल्पाची स्वप्न शेतकऱ्यांना दाखवण्यात आली। त्यासाठी त्यांच्या जमिनींचं संपादन केलं, पण या शेतकऱ्यांच्या हाती काय आलं तर खोदलेल्या जमिनी पाहणं, आपल्या मायमातीचं असं ओसाड होणं। देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजावाजा करून जळगाव जिल्ह्यात नदीजोड प्रकल्प राबवण्यात आला। शेतकऱ्यांना या प्रकल्पापासून जास्तीत जास्त फायदा मिळवून द्यायचा हा या प्रकल्पामागचा निर्मळ हेतू होता। यासाठी मोठ्या प्रमाणावर भूसंपादन करण्यात आलं। शेतीला पाणी मिळणार या हेतूने शेतकऱ्यांनीही या प्रकल्पाचं स्वागतच केलं। मात्र सध्या या प्रकल्पानं शेतीची ही अशी वाताहत केली आहे। गिरणा धरणाच्या जामदा डाव्या कालव्यातून पाणी सोडून ते पाणी उपनद्या, नाले, लघु प्रकल्पात सोडून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत नेत बारमाही बागायती शेतीचं स्वप्न शेतकऱ्यांना दाखवण्यात आलं होतं। यासाठी जळगावचे तत्कालीन जिल्हाधिकारी विजय सिंघल यांनी या नदीजोड प्रकल्पाची सुरुवात केली। कोट्यवधींचा खर्च करण्यात आला आणि शेतकऱ्यांच्या पदरी पडले ते हे कालवे काढण्यासाठी भूसंपादन न करता शेतकऱ्यांच्या शेतातून हे असे पाट काढण्यात आले। मात्र अधिकारी आणि ठेकेदारांनी मधल्यामध्येच या प्रकल्पाचं पाणी मुरवलं। प्रकल्पाअंतर्गत भोंडण ते शिरसमणी तलावापर्यंत पोहोच कालवा तयार करण्याचं काम उच्चपदस्थ अभियंत्याच्या मेवण्याच्याच चक्रधर कन्स्ट्रक्शन या कंपनीला देण्यात आलं, तर मंगरुळ ते खोलसर या कामाचा ठेकाही याच अभियंत्याच्या मर्जीतल्या अभिषेक कन्स्ट्रक्शनला देण्यात आला। विशेष म्हणजे ही दोनही कामं करणाऱ्या ठेकेदारांना कामं पूर्ण होण्याआधीच सर्व रक्कम देण्यात आली। सुमारे 22 कोटी रुपये खर्चाची तरतूद असलेली ही दोन्ही कामं 2008-09 पर्यंत पूर्ण करणं अपेक्षित होतं। मात्र सर्व निधी खर्च झाल्यावरही शेतकऱ्यांची 1 इंचही जमीन ओलिताखाली आली नाही। या कामात शासनानं गेल्या 5 वर्षापासून भोंडण गावातील 95 तर शिरसमणी गावातील 26 शेतकऱ्यांच्या शेतजमिनींची खोदकामं करून वाताहत केली आहे। जोडजोड दर वर्षाला 1-1.5 लाखाचा तोटा तो आहे आणि त्याशिवाय इतक्या वर्षांमध्ये त्यांनी डुकून सुद्धा बघितलं नाही, कोरून गेले। चक्रधर कन्स्ट्रक्शन वाल्यानं काम केलंय। काय नाही का 1-2 वेळेस कलेक्टरकडे गेलो आम्ही, काही कोणी डुकूनच बघत नाही या कामाला। 1 एकर शेत होतं, त्या शेतामध्ये फक्त इकडनं 2-3 पांबरे आणि तिकडनं 2-3 पांबरे असेच राहिलेले आहेत। संपूर्ण शेती म्हणजे गेली म्हणजे भूमिहीन सारखं झालेलं आहे। तरी शासनाने आमचं म्हणजे कुठलंही काही घेतलं नाही, फक्त आमचे ते संमतीपत्रावर सही घेऊन गेले, काय केलं आणि काय नाही, फसवणूक केली का काय ते सगळं म्हणजे जसे आम्हाला सांगायचं की तुमचा इतका फायदा होईल पण काहीच नाही। ते भ्रष्टाचार झाल्यानं प्रकल्प बारगळला। या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी अशी मागणी सरकारी ठेकेदार साहेबराव पाटील यांनी गेल्या 8 महिन्यांपासून प्रशासन तसंच दक्षता पथकाकडे लावून धरली। मात्र अधिकाऱ्यांनी त्यांच्या मागणीला केराची टोपली दाखवली। मात्र तरीही साहेबराव पाटील यांनी या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्याचा निश्चयच केला। त्यांनी यासाठी झी हेल्पलाईनची मदत घ्यायचं ठरवलं। दक्षता ऑफिसकडे कलेक्टरने पत्र पाठवलं, त्याच्यानंतर तापी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना पाठवलं, स्वतः कलेक्टरला मी संपर्क साधला, पण अजूनपर्यंत या 22 कोटींचे जे काम आहेत त्यांची अजून चौकशी सुरू झालेली नाही। आणि मला असा विश्वास आहे की जी हेल्पलाईनवाले ह्या प्रकरणाचा पाठपुरावा करून शेतकऱ्यांना आणि सरकारचे जे फसवणूक केली अधिकाऱ्यांनी आणि कॉन्ट्रॅक्टरनी यांची चौकशी होऊन त्यांना योग्य तो शासन मिळेल। आतापर्यंत त्यांनी कुठलाही फीडबॅक पाठपुरावा केलेला नाहीये, तर जी 24 तास हेल्पलाईन वाले त्याचा पाठपुरावा करावा आणि आमचे योग्य तो न्याय मिळून आम्हाला मोबदला मिळून द्यावा। या सर्व कामात झालेल्या गैरव्यवहाराचा जाब विचारण्यासाठी हेल्पलाईनच्या टीमनं अधीक्षक अभियंता व्ही.डी. पाटील यांची भेट घेतली। प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांवर झालेला अन्यायही त्यांच्या निदर्शनास आणून दिला। त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचं आश्वासन दिलं। इतकंच नाही तर ज्या 121 शेतकऱ्यांच्या जमिनी या कामासाठी खोदण्यात आल्या त्या सर्वांना येत्या 15 एप्रिलपर्यंत भूसंपादनाची रक्कम अदा करण्याचं आश्वासनही त्यांनी हेल्पलाईनला दिलंय। 21 लोकांचे आपण साधारणतः 20-22 हेक्टर जमीन ते आहे, त्याची संयुक्त मोजणी झालेली आणि आवाज स्टेजवर त्या गोष्टी आहेत। मध्यंतरी नदीजोडला डीपीटीसीतून पैसा उपलब्ध न झाल्यामुळे त्यांना रक्कम अदायगी थांबली होती, पण यावर्षी आता नव्याने शीर्ष उघडण्यात आलेलं आहे। राज्यात पाऊस पडूनही दुष्काळी परिस्थिती का, या प्रश्नाचं जळगावचा हा नदीजोड प्रकल्प म्हणजे अतिशय बोलकं उत्तर आहे। हा नदीजोड प्रकल्प पूर्ण झाला असता तर शेतकऱ्यांना याचा नक्कीच फायदा झाला असता।
मात्र भ्रष्टाचारामुळे अशा उत्तम प्रकल्पांची ही अशी अवस्था होते आणि यात भरडला जातो तो सामान्य शेतकरी. असे कितीतरी चांगले प्रकल्प भ्रष्टाचारामुळे पूर्णच झाले नाही. अशा भ्रष्टाचाराला वाचा फोडणं हे प्रत्येकाचंच कर्तव्य आहे. असा भ्रष्टाचार उघड करण्यासाठी हेल्पलाईन सर्वसामान्यांना सदैव साथ देईल. झी हेल्पलाईनसाठी विकास बदाणे, जळगाव. झी 24 तास, एक पाऊल पुढे.